काही येते म्हणजे मी तिला हातात डबा देते, तर तसं तिची सासू तिला देईल का म्हणून मला रात्री झोप येत नाही या चिंतेने. असं ज्या वेळेला एखादी आई म्हणते तेव्हा मला प्रश्न पडतो की तुम्ही का देताय हातात डबा, तुम्ही पण देऊ नका ना. हे सगळं जे काही मॅनेजमेंट म्हणतो आपण, हे कसं शिकणार मुलं. त्यामुळे पालकांनी असा विचार करू नये. शून्यातनं जे आपण निर्माण केलं तेव्हा आपल्याला ते सगळं करताना आपण पडलो, झडलो, लागलं, पण त्याच्यातनंच आपण उभं राहिलो, आपण शिकलो. तसंच मुलांना शिकू दे. सगळं त्यांच्या पुढ्यात द्यायचं म्हणजे नटसम्राट आलं एकाहत्तर साली खरं तर, पण आज आपण तेच करतो. मग त्याचा परिणाम असा होतो की ओळीने 4 नकार आले तर अँटीडिप्रेसंट घ्यावी लागतात. ते नकार पचवता येत नाहीयेत. कारण म्हणणं असं मुलामुलींचं असतं की तो मला नकार दिलेला आहे. मला नकार देणारा तो कोण, किंवा मला नकार देणारी ती कोण, पाहिले का स्वतःने तिने आरशात. असा नंतरचा जो स्वसंवाद किंवा सेल्फ टॉक चालू होतो, हा तुम्हाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन नाही जात. कारण मुलांना लहानपणापासून नकार शिकवलाच नाहीये. प्रत्येक गोष्ट पालकांनी पुढ्यात दिलेली आणि तीच भूमिका आजही आहे की मनपसंत पार्टनर मिळाला पाहिजे. म्हणून आपण बोललो होतो ना की आयडियल पार्टनर ही कन्सेप्टच नाहीये, हे मिथ आहे.